स्पर्धा हिलेश भाऊ चौधरी आणि संपूर्ण ध्रुव 11 सातपाडीचं आयोजन मॅचला इथे सुरुवात होते। दोन्ही संघांचे एक्स्ट्रा खेळाडू इथे कंपल्सरी आहेत। जागमाता राहुळे आणि एका बाजूला धाकटी डहाणू। मॅचला सुरुवात होईल। आमच्या साथीनं मॅन्युअल गुणलेखक श्रेयस देव, डाव्या हाताचा शार्प गोलंदाज आर्यनचं मैदान, आर्यनची ती रजनी सातत्यानं आठवणीत राहील जेव्हा जेव्हा क्रिकेट ते खेळत असतील आणि तदनंतर त्यांच्या भविष्यात जेव्हा ते क्रिकेटपासून निवृत्त होतील, परंतु ती स्पर्धा आणि ती मॅच कधीही विसरणार नाही। एका बाजूला सातपाडी 11, एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी आणि एक कमालीची मॅच तोच आपल्याला पाहायला मिळतोय। 3, 2 5 षटकांचा आहे, लक्षात घ्या। इथे आपण पाहतायत राजस्थान दौरा देखील श्रेयस देवनं खूप चांगल्या पद्धतीने गाजवलाय आणि आता पुन्हा एकदा आपल्या गावासाठी उद्याच्या दिवसात इन ॲक्शन गोलंदाजी ट्रॅकवरती हार्दिक आलेत। एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला निहिल किणी, छोटा पॅक बडा धमाका, छोटा तीर वार करे गंभीर असे अनेक ज्याला विश्लेषण वापरली जातात तोच निहिल किणी। पहिलाच बॉल लेप केलाय, पंचांकडे आपसुकतेने पाहत होते। पंचांनी त्या बॉलला मीटरमध्ये स्क्रोल केलं, अर्थात डॉट बॉलनं सुरुवात झाली। बघा रिप्लेच्या माध्यमातून आधुनिक क्रिकेट भरपूर बदललं, या क्रिकेटला वेगळे नियम लागू झाले आणि तदनंतर आज ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट भरपूर चर्चेत राहिलं। 5 षटकांचा मॅच ज्यामध्ये आपण पाहतायत पहिला बॉल डॉट, हार्दिक आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती। फुलरलेनचा बॉल होता, रिव्हर्स स्विच करायचा होता। मयूर मर्दे आपल्याला पाहायला मिळतात, एक घातक फलंदाज। धाकटी डहाणू ज्यावेळेला ग्रामीण धमाकामध्ये संघ खेळतो त्यावेळेला याही संघाचा एक वेगळा बोलबाला असतो। संपूर्ण पालघर क्रिकेटमध्ये या संघाचा दबदबा का निर्माण झाला, त्यांनी ज्यांचा खेळ दाखवला, प्रीतम बारीसारखा खेळाडू त्यांच्याकडे आहे। नुकताच त्याचा देखील सत्कार झाला आपल्या मुख्य व्यासपीठावरती। ISPL खेळणारा पालघर जिल्ह्यातला एक खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। प्रज्योत अंबिरे यांना देखील आपण पाहिलं, वेगाचा राजा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। काल वेगावरती स्वार परेश आरेकर यांना पाहायला मिळालेत। गोलंदाज तयार। इथे हार्दिक गरजचा बॅकफुटला आले आणि तदनंतर बॉलला फक्त दिशा दिली, कव्हरला वेगानं बॉल चालला, आउटफील्डला फाडत, आउटफील्डला चिरत सीमा रेषेच्या बाहेर आलेल्या बॉल हात खोलण्याची संधी दिली आणि बिटवीन द गॅप बॉलला ढकललं। बॉल दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर निघून गेलाय चौकारासाठी। प्रयत्न तिथे जरूर राहिले क्षेत्ररक्षकाचे, परंतु चेंडू पासून वंचित राहिलेत। 3 चेंडूंचा खेळ झाला, 5 धावा धावफलकावरती आहेत। गोलंदाज तयार हार्दिक, पुढचा बॉल या वेळेला हार्दिक गरजच्या बॅटमधनं खूप चांगला पुल केलाय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकारानंतर आलेला आसमानी टोला, गगनभेदी षटकार 6। जरूर आले, परंतु चेंडूचा जो टप्पा असायला हवा तो नाही मिळाला आणि त्या अनुषंगाने हाफ ट्रॅकरच्या बॉलवरती तुटून पडले हार्दिक गरज। मॅन ऑफ द सिरीज रॉकी ग्रुप सफाळेचा वर्ल्ड कप ज्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईकवरती स्वार होणारा खेळाडू तो हार्दिक आहे आणि एक दिग्गज खेळाडू हार्दिक गरज। आक्रमकतेचं स्वरूप सातत्याने ज्याने दाखवलंय जागमाता रावळे या संघासाठी। 4 बॉलचा खेळ झाला, 11 धावा धावफलकावरती आहेत। याही वेळेला फुलरलेनचा बॉल बिटवीन द गॅप बॉलला ढकललाय। इथे देखील क्षेत्ररक्षक आहेत, फक्त बॉलकडे पाहत राहतील। बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4। दीपेश यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं अगदी प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचं काम तेही करतायत। संगीत हे एक वातावरणामध्ये तुमचं मूड स्विंग करण्याचं काम करत असतं आणि आता क्रिकेट आणि संगीत या गोष्टींचं एक चांगलं मिश्रण आता आपल्याला बघायला मिळतं। 15 धावा धावफलकावरती खूप चांगली बिनबाद अशी जोडी। एका बाजूला निहिल किणी आहेत, शांत आहेत, एका बाजूला हार्दिक। 3 चेंडूंमध्ये 14 धावा फायर झालेत। दुपारच्या या तळपत्या उन्हामध्ये ज्यांची बॅट खूप चांगल्या पद्धतीने बोलते आहे। याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मनसुबा होता, जिथे क्षेत्ररक्षक आहेत प्रीतम बारी, मिडॉनला बॉलला फील्ड करतील, तुर्तास मिळेल सिंगल आणि षटक क्रमांक। खेळचा 1चा खेळ संपेल, जिथे बिनबाद 16 अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये। हार्दिक गरज खेळत आहेत 4 मध्ये 15 वरती, तर निहिलचं अजून अकाउंट खोललेले नाही। घेऊया एक छोटासा डीजे वाला
सातपाडीमधील एक मोठी स्पर्धा ध्रुव 11 प्रेझेंट आमदार जिल्हा प्रमुख चषक या स्पर्धेचे आयोजक करते ध्रुव 11 सातपाडी आणि हिलेश चौधरी यांना आपण पाहताय, ज्यांच्या संकल्पनेने ही स्पर्धा साकार होत असताना 5 दिवसांचा क्रिकेटचा रणसंग्राम आज तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाजी ट्रॅकवरती सबसे भारी प्रीतम बारी दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती। पालघरमधनं उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ISPL मध्ये ज्याला मान मिळाला आणि तेच श्रीनगर के वीर या संघामध्ये ज्याची वर्णी लागली तो प्रीतम बारी दाखल झालाय राऊंड स्टंप्सने गोलंदाजी करण्याकरिता। हार्दिक गरत पहिल्याच ओव्हरमध्ये बरसलेत आणि सध्या येणाऱ्या काळात 5 षटकांचा मॅच असता कारणाने हार्दिक गरतला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं खूप गरजेचं आहे। समोर जरी प्रीतम बारी असले, एक मोठे आयकॉन खेळाडू असले, तरी देखील आम्ही आमच्या गावासाठी काय करू शकतो ह्याचं उत्तर देखील हार्दिक गरतने दिले पहिल्या षटकात। या वेळेला आपण पाहतात फटका फसला, प्रीतम बारीचा वेग नाही जज करू शकले, चेंडू बराच काळ हवेत, गुड जॅन टेकन, पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज हार्दिक गरत बॅक टू द डगआउट गॉन। नयन पाटील दाखल झालेत, अनेक वर्ष याही नयन पाटीलने या क्रिकेटची सेवा केलेली आहे। अंडरआर्म क्रिकेट पासून आज नयन एक बेस्ट ऑलराऊंडर, संगीत वादक देखील आहेत आणि आता दाखल झालेत संघासाठी डाऊन ॲट 1 साठी। 16 वरती पहिला धक्का, खूप चांगला खेळ दाखवला पहिल्या षटकाचा हार्दिक गरत, दुसऱ्या षटकात नाही चालू शकला, जिथे प्रीतम बारी यांचा अचूक टप्पा आणि भेदक मारा, प्रचंड वेग या अनेक गोष्टींचं मिश्रण बघायला मिळालं। पुढचा बॉल, याही वेळेला खोलातला बॉल, अगदी सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटक्याची निवड केली, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, बॉलला फील्ड करतील, उचलतील, तत्पूर्वी मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्यानं स्कोर कार्डला गती मिळेल ती म्हणजेच 1 न जाऊन पोहोचते 17 वरती। 17 ऑन दी स्कोर कार्ड। पहिल्या डावाचा खेळ चालू आहे। साई एकता बिरवाडी संघानं खूप चांगलं क्रिकेट दाखवलं आणि शेवटच्या दिवसात अगदी सन्मानानं त्यांना देखील सुपर 8चं तिकीट मिळालेलं आहे। या मॅचकडे जाऊया। निहिल केणी गोलंदाज तयार, प्रीतम इथे आपण पाहतायत टॉप ऑफ दी बॉल आले आणि तदनंतर बॉल आणि बॅटचा संपर्क अगदी झाला व्यवस्थित, जिथे आपण पाहतायत अगदी खालच्या बाजूने चेंडू संपर्कात आला बॅटच्या आणि जिथे बिटवीन द गॅप बॉल सीमा रेषेच्या बाहेर प्रचंड वेग हाताळला होता, रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता अगदी बॅटचा खालचा भाग आणि जिथे बिटवीन द गॅप चेंडू सीमा रेषेच्या बाहेर। श्रॉफ मैदान म्हटलं की जलद गतीचे आउटफील्ड आणि या आउटफील्डमुळे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना आता धावा कशाही येऊ देत, ते येणं गरजेचे आहेत। निहिल केनी ऑन स्क्रीन आपण पाहतायत, 21 धावा धावफलकावरती। 3 बॉलचा खेळ झालाय। जागमाता रावळे संघ टॉस पराभवानंतर ज्यांना बॅटिंग मिळाली, सुरुवात चांगली झालाय, शेवट कुठपर्यंत नेता। याही वेळेला ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू अगदी खोदून काढलाय, शॉर्ट पॉइंटचे खेळाडू आहेत, सिंगल पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न आणि इथे आपण पाहताय तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी लागते। आता इथून बाद होतील का नाही होतील या अनेक गोष्टी आहेत, तिसरे पंच जोडले जातील आणि मग दर्शवलं जाईल। यूट्यूबचा आज खूप चांगला असा वापर इथे होतोय म्हणायला हरकत नाही। यूट्यूब आला आणि तदनंतर टेनिस बॉल क्रिकेटची पारदर्शकता वाढली, जिथे सगळ्या काही गोष्टी पहिली असं नव्हतं, जे काही डिसिजन असायचे ते ॲग्री करावे लागायचे। आता या अनुषंगानं ज्या वेळेला आधुनिक काळात आपण पुढे झालो, अपडेट झालो, त्यावेळेला यूट्यूब आलं, कॅमेरे आले आणि तदनंतर क्रिकेटमधला फेअरनेस वाढला। फलंदाज सेफ आहे, याचे जीवाच्या आकांतेनं आपण पाहतात ह्या 2 रन परिपूर्ण केल्या, रिस्क घेतली, जोखीम पत्कारली आणि तिथे 2 रन मिळवल्या। धावसंख्या 2 न फ्लाय होते। श्रेयस देव आम्हाला दर्शवतात की आता 23 धावा धावफलकावरती आहेत। प्रीतम बारी 4 बॉलचा खेळ त्यांनी फेकलाय, जिथे 7 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये 1 चौकार, पहिल्याच बॉलवरती विकेट। बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय खूप चांगलं टेलिकास्ट, विश नेटवर्कचं कौतुक करावं तेवढं कमी। विश्वास पाटील फाउंडर आहेत, साहिल पाटील असतील, मोनित कुडू असतील, मंजित असतील, मनीष निजाई असतील, राज असतील आणि संपूर्ण टीम आपल्याला बघायला मिळते खूप चांगलं काम करत असताना। 23 धावा धावफलकावरती, स्कोर कार्डवरती आपण पाहताय 4 बॉलचा खेळ झालाय, 1 धक्का जरूर मिळालाय।
गोलंदाज तयार. या वेळेला फटका खूप चांगला खेळला निहिल किनी. समोर प्रीतम बारी असतील हरकत नाही. मीही माझ्या संघाचा एक अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. उत्तर चांगला दिलं. चेंडू डाऊन द ट्रॅक, सरळ सीमारेषा बाहेर ऑन साइडला सलामी देणारा हा फटका खूप जबरदस्त पद्धतीने सरळ बॅटने खेळलायत. 6 धावा. आणि धावा आता जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 29 धावा. अगदी आपण पाहतायत शेवटचा बॉल या षटकातला. यावेळेला आपण पाहतायत फक्त सॉफ्ट हँडने दिशा देण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग मध्ये चेंडूला उचलतील, फेकी करतील. तत्पूर्वी 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30. 15ची सरासरी जरूर इथे देखील राखली. मागच्या षटकात 16 होते, इथे 14 आले. आणि जो स्कोर कार्ड हवा तो सध्या आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे जागमाता रावळे या संघासाठी. सुरुवात चांगली झाली. 3 षटकांचा खेळ इथून देखील बाकी आहे. कुठपर्यंत टार्गेट होईल, अनेक गोष्टी काय होतील या बघण्यासाठी घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि ऐकूया सुमन. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रात अतिशय मधुर मेजवानी संगीतांची आपल्याला बघायला मिळत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हर्ष आहेत. षटक क्रमांक 4. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 30 धावा लागल्या. निहिल केणीची बॅट इथे बोलणं खूप गरजेचं आहे. जागमाता रावळे संघासाठी सातत्यानं जागमाता रावळे संघ ज्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये होतो त्यावेळेला हरेश्वर केणी, प्राण भोईर हे एक बॅकबोन म्हणून उभे असतात. निहिल केणी म्हटलं की निश्चित स्वरूपात हरेश्वर केणी यांचे चिरंजीव सध्या खूप चांगल्या फॉर्मात आहेत. खूप कमी कालावधीमध्ये लेदर क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, ज्यांनी आपलं नाव आपल्या वडिलांचं नाव आणि आपल्या गावाचं नाव खऱ्या अर्थानं निश्चित स्वरूपात चर्चेत आणलं तेच निहिल केणी स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला आपण पाहतात नो बॉल. पंचांनी इथे एक हात कमरेच्या वरती घेतलाय म्हणजे बीमर आहे. धावसंख्या इथे 1+1 अर्थात या 2 धावा इथून आकार घेतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 32 वरती. आता नो बॉल आहे आणि पुढचा येणारा चेंडू फ्री हिटचा देखील आहे. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर फ्री हिट वरती नयन पाटील काय करतायत या अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला आता संपूर्णपणे मुभा दिलेली असते, रनआउट होऊ नका, बाकी कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला बाद घोषित केलं जाणार नाही. आणि आता फ्री हिटसाठी नयन पाटील डाव्या हाताचे उत्कृष्ट फलंदाज, पाहूया कुठल्या पद्धतीने फलंदाजी करतील. बत्तीस धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात होते. एका बाजूला धाकटी डहाणू आणि एका बाजूला श्री जागमाता रावळे. या संघांमधलं हे चाललेलं घमासान दुपारच्या सत्रामध्ये एक रंजक सामना तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला जो चालू आहे. रावळे बॅटिंग करते, धाकटी डहाणू गोलंदाजी. यावेळेला फ्री हिट वरती मोठा फटका तर जरूर खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्यानं रन संख्या 1 न पुढे जाऊन पोहोचते ती म्हणजेच 33. 5 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जागमाता रावळे आणि एका बाजूला धाकटी डहाणू. जसा टॉस जिंकला त्यांनी निश्चित स्वरूपात दर्शविलं की गोलंदाजी करणार. प्रीतम बारी चेस करण्यासाठी आमच्याकडे मोठा प्लेयर आहे. त्या अनुषंगानं मयूर मर्देसारखे खेळाडू आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजीला प्राधान्य दिलं की चेस करायला आम्ही पसंती देऊ. पुढचा बॉल. यावेळेला फुलर लेनचा बॉल होता. क्रीजचा योग्य वापर केला. बिटवीन द गॅप ढकलण्याचा प्रयत्न. सिंगलने सध्या स्कोर कार्डला आकार देण्याचा प्रयत्न चालू आहे जागमाता रावळे या संघाकडनं. 2 बॉलचा खेळ होतोय परिपूर्ण आणि धावसंख्या 34. 34 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. हार्दिक घैरतच्या ज्या 15 धावा होत्या अत्यंत महत्त्वाच्या राहिल्या. सुरुवात ज्यांनी स्वप्नगत करून दिली, ड्रीम स्टार्ट ज्याला म्हणतात ना, तो स्टार्ट करून दिला तो म्हणजेच हार्दिक घैरतनं. आणि तदनंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती त्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात यश मिळवलं प्रीतम बारीनं. हर्ष आलेत, आपल्या संघाला कुठल्या पद्धतीचा आनंद मिळवून देतील हर्ष, म्हणून आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती ज्यांना निमंत्रण दिलं. पुढचा बॉल.
यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, वेगवान चेंडू आणि इथे आपण पाहतायत यष्ट्या उद्ध्वस्त होत असताना फलंदाज नयन पाटील बॅक टू द डगआउट गॉन. मैदानाच्या आतमध्ये साई प्रसाद दाखल होत आहेत. हार्दिक घरत यांचेच बंधू साई प्रसाद 34 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू असताना 3 बॉलचा खेळ संपलाय आणि हर्ष यांनी नयन यांच्यावरती निश्चित स्वरूपात अस्त्र ब्रह्मास्त्र वापरलं. अगदी खोलातला टप्पा आणि प्रचंड वेग, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. आता साई प्रसाद आलेत. फुदरलेनचा बॉल, जिथे यष्टीरक्षकांना देखील बीट करत बॉल आउटफील्डला फाडत थर्ड मॅन आणि आपण पाहतायत लॉंग स्टॉपच्या मधोमध चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. धावा कशाही येऊ देत, धावा येणं गरजेचं आहे. बघा फुदरलेनचा बॉल होता, त्यांच्या अगदी पायाच्या खालून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर प्रचंड वेगासहित. धावसंख्या 4 न फ्लाय जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 38. 38 धावा धावफलकावरती. खूप चांगला वेग होता. आता निश्चित स्वरूपात मयूर मागे आलेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38 ला. 2 गडी जरूर बाद होत असताना हर्ष पुन्हा एकदा तयार होतील गोलंदाजी ट्रॅक वरती. जबरदस्त गोलंदाजी. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसात परेश आरेकरचा वेग, आजच्या दिवसात आपण पाहतात हर्ष देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी करतात. वाईडी यॉर्कर पद्धतीचा चेंडू. ही लाईन कन्व्हिन्सिंग आहे, जिथे फलंदाजाला तुम्ही बांधून ठेवू शकता आणि तीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अचूक पद्धतीनं हाताळत असताना आपल्याला बघायला मिळतात हर्ष. जर तो 22चा चौकार नसता तर खऱ्या अर्थानं आपण पाहतात इकॉनॉमी आणखीन कमी झाली असती. सध्या 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या षटकामधला, तिसरं षटक. हाफ ट्रॅकरचा बॉल होता. साई प्रसाद यांचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली, टिपतात कॅच आणि साई प्रसाद बॅक टू द डगआउट गॉन. त्यांच्या अनुपस्थितीत संघ आलाय आणि एका बाजूला आपण पाहतात एक चांगली सुरुवात करून दिल्यानंतर त्या सुरुवातीला तुम्ही शेवट कसा करता या अनेक गोष्टी असतात. निहिल किणी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये अपेक्षा भरपूर आहेत आणि अपेक्षांचं ओझं घेऊन डगआउट त्यांच्याकडे आपसुकतेने पाहत आहे. आता निहिलला या 12 बॉलमध्ये येणाऱ्या काळात 50, 52, 55 पर्यंत जर संघाला पोहोचवलं मजा येईल. मागच्या मॅचमध्ये 49 धावा ठेवल्या साई एकता बिरवाडीनं आणि त्याच्यावरती खऱ्या अर्थानं आक्रमण केलं आणि आक्रमण करत असताना धारातीर्थी पाडलं ते म्हणजेच मैत्री पालघर. या संघाला जबरदस्त क्रिकेट दाखवलं. 5वा संघ तो आपल्याला बघायला मिळाला. आता इथून आज 2 संघ कोण असतील? एक मैत्री पालघरला बाद होताना बघायला मिळालं. साईकता बिरवाडीचं तिकीट कन्फर्म झालं. प्रीतम बारी आलेत. प्रीतम बारी अगदी बॉलला समोरून वळण देणारा चेंडू होता. सरप्राइजिंग बाउन्स. एक वेग कमी केला परंतु बाउन्स खूप चांगला. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूनं वळण घेणारा, जिथे मयूरला देखील तो चेंडू थोडासा समजण्याच्या पलीकडे होता आणि जिथे आपण पाहतायत धावसंख्या फलकावरती स्थिर आहे 38. 38 धावा, 3 धक्के. जागमा तरावळे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात खूप चांगला चेंडू, टोटली ब्लाइंड.
चेंडू पडण्याच्या आधीच बॅटचा ब्लेड बंद झाला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात निहिलला आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून कुठेतरी चांगला चेंडू अचूक टप्पा गुडलाईन स्पॉटवरती त्या चेंडूची हाताळण केली. प्रीतम बारीने अनेक असे सामने पाहिलेले आहेत, खेळलेले आहेत आणि तोच प्रीतम बारी आपला एक्सपिरियन्स इथे यूज करतोय. आउटस्विंगचा मारा या वेळेला निहिलच्या बॅटमधनं स्वीट साऊंड मिडल ऑफ द बॅट, जबरदस्त फटका ऑन साइडला धमाका. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, लॉंगॉनच्या वरनं चेंडू सीमारेषा पार, षटकार. मागचा बॉल जरी डॉट आला असेल त्यानंतर उत्तर देणारं निहिल हेही नाव आहे. पुढचा बॉल इथे आपण पाहतात प्रचंड वेग, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूचा वेग आपल्याला बघायला मिळाला. 2 रन परिपूर्ण होतील का? दुसरीचा प्रयत्न केला, इझिली डन. धावसंख्या 2 न फ्लाय होते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 46 धावा. प्रीतम बारी आतापर्यंत 10 चेंडू त्यांनी हाताळलेत, 22 धावा त्यांनी खर्च केल्या. एक धक्का जरूर दिला, तो महत्वाचा होता हार्दिक घरत. त्यानंतर धावफलक थोडंसं शांत झालं, रुसलं, परंतु निहिल किणी यांनी पुन्हा एकदा या मॅच मध्ये आता आपलं वजन तयार केलंय. 12 बॉलमध्ये 23 वरती तेही खेळत आहेत. आशिष पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत, जे नुकताच दाखल झालेत. 2 बॉलचा खेळ इथून देखील बाकी आहे. चौथं षटक, गोलंदाज तयार. या वेळेला चांगला चेंडू बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. राऊंड स्टम्प्स ना आले, तदनंतर आउट स्विंगचा मारा आपल्याला बघायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा लेग कट करतायत, चांगली गोलंदाजी. षटकाराचं उत्तर इथे प्रीतम बारीने दिलं. डॉट बॉल या षटकात 3 आले, 1 षटकार आणि दुहेरी धाव असे 5 बॉल आपल्याला बघायला मिळतात. शेवटचा बॉल इथे देखील आपण पाहतात सिंगल करण्याचा प्रयत्न, आशिषने देखील धीर सोडला होता. यष्टी रक्षकांकडून झाली चुकी, बाईटचे संकेत मिळाले. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांचा खेळ ज्यावेळेला प्रत्यक्षात संपतोय त्यावेळेला साहिल पाटील आम्हाला दर्शवत आहेत की धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 47. आमदार जिल्हा प्रमुख चषक 2025 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. यंगचीवर दांडी आणि अपोलो चिंचणी दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण रेडी राहायचं आहे. या 6 चेंडूंनंतर त्या मॅचचा टॉस होईल, जिथे क्रिकेटचे रथी महारथी पालघर क्रिकेटला ज्यांनी अनेक वर्ष एका वेगळ्या लेवलला पोहोचवलं ते सगळेच क्रिकेटपटू तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सत्यम बारी यांना आपण पाहतायत. 47 धावा धावफलकावरती. निहिल किणी स्ट्रायकिंग एंडला, समोरच्या दिशेने फटका व्यवस्थित, बॅट आणि बॉलचं कनेक्शन हवं तसं नाही. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि इथे 2 रन. खूप चांगली रनिंग. धावसंख्या 2 न फ्लाय, 49 वरती. 49 ऑन द स्कोर कार्ड. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला यंगचीवर दांडी आणि अपोलो चिंचणी या दोन्ही संघांमधला पहिल्या राऊंडचा जर आपण पाहिला तर तो शेवटचा सामना असेल आणि तो अत्यंत महत्त्वाचा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. कदाचित जर बॉलला कॅरी केलं असतं तर निहिल रनआउट झाले असते. यष्टीरक्षकांना देखील तो चेंडू व्यवस्थित कॅरी करता नाही आला आणि जिथे 2 रन परिपूर्ण झाल्यात. यावेळेला फटका ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटचे खेळाडू वेगानं बॉल पर्यंत पोहोचतायत. बघता आपण पाहतायत सिंगल पूर्ण झाली. दुसरीचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा. 50 अप फॉर जागमाता रावळे. 51 धावा धावफलकावरती. इथून येणारे 4 बॉलमध्ये किमान 10 रन ॲज एक्सपेक्ट बॅटिंग करणारी टीम, तर फिल्डिंग करणारी टीम सांगेल की 55च्या आत आम्हाला देखील थांबवायचं आहे. आता इथून 4 मध्ये 10 येतील की 4 मध्ये 55 पर्यंत थांबवलं जाईल, या अनेक गोष्टी आहेत. निहिल किणी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत मोठे फटके येण्याची दाट शक्यता आहे. गोलंदाज तयार.
दाट शक्यता असताना फटका तर जरूर खेळलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल मिळते. आशिष पाटील सांगतात की दुसरी साइड येणं होतं, परंतु निहिलने सांगितलं हरकत नाही. येणाऱ्या काळात आणखीन 3 बॉल आहेत, त्यामध्ये एका बॉलवरती जरी काउंटर अटॅक झाला तरी आपण 60च्या जवळ पोहोचू. धावसंख्या जाऊन पोहोचते 52 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉल येणारे बाकी असतील या षटकामध्ये. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतायत. एका बाजूला अपोलो चिंचणी आणि विपक्षात संघ यंगचीवर दांडी. दिग्गज 2 संघात, धुरंधर 2 संघांमधली कडवी लढत. अपकमिंग मॅच. फुदरलेनचा बॉल आणि आशिष पाटील ज्यांना नाही कनेक्ट करता आला. इथे आपण पाहतायत काय घडलंय. फुलरलेनचा बॉल होता, बॅटची एज. तदनंतर आपण पाहतायत फलंदाज आशिष पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद होताना बघायला मिळाले. बघा रिप्ले आपण पाहतायत. ज्या घडामोडी झाल्या त्या सगळ्या काही तुमच्या समोर पेश करतात विश नेटवर्कची टीम. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत बावन्न धावा धावफलकावरती आणि 4 धक्के. नवीन फलंदाज संचित आलेत. 2 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये निहिल उभे असताना स्कोर कार्ड एक सन्मानजनक लढण्यासाठी पूरक धावा उभ्या केलेल्या आहेत. ज्या 52 आतापर्यंत उभ्या आहेत, परंतु समोरच्या संघामध्ये जर विचार केला तर दिग्गज संघ आहेत, दिग्गज खेळाडू आहेत. जिथे प्रीतम बारी असतील, मयूर मर्दे असतील, म्हणजे दोन्ही देखील फलंदाज जे चर्चेतले आहेत. तर एका बाजूला आशिष पाटील, विपुल घरत असे गाजलेले गोलंदाज जागमाता रावळेकडे देखील. यावेळेला फटका तर जरूर चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. दुसरीसाठी निहिल येणार का? आणि इथे दुसऱ्या रनसाठी निहिल किणी आपल्याकडे स्ट्राईक ठेवतील. धावसंख्या 1 ने आकार घेईल, परंतु इथे विकेट देखील बाद होतील. 53 धावा आणि अर्धा संघ गारद. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. शेवटचा बॉल या इनिंगचा बाकी. आनंद जगे यांनी स्थिती बघायला मिळते जागमाता रावळे या संघाची. शेवटचा बॉल 60च्या जवळ जाण्याची दाट संधी, तर मग 1 बॉल डॉट 55च्या आत थांबवण्याची संधी. इथे आपण पाहताय डॉट बॉल येईल काय, आणि डॉट बॉल येतोय. धाकटी डहाणू संघाने सांगितलं की नाही 60 होऊ देणार. गोलंदाजी आमची अचूक आहे. शेवटच्या षटकात आम्ही चांगली गोलंदाजी करत असतो आणि करून दाखवतो. सध्या ते बघायला मिळालं. धावसंख्या 53 वरती थांबलेला स्कोर कार्ड 54चं टार्गेट असेल. आणि टॉस जिथे या स्पर्धेचे मुख्य समालोचक दीपक संकेसर देखील असतील. आणि तो एक महत्वाचा मॅच. मागे अपोलो चिंचणी आणि यंगचीवर दांडी. मागचे जर आपण क्रिकेट पाहिलं तर खूप वेळा एकमेकांसमोर आलेले आहेत आणि त्यांचं धावतं वर्णन त्यांनी अनेक वेळा केलेलं आहे. तेच टॉस करतील दीपक संकेसर. चला, यंगचीवर दांडी आणि अपोलो चिंचणी. क्रिकेटचा आस्वाद, क्रिकेटचा सुगंध म्हणजे अपोलो चिंचणी. ज्या मामसा सरांनी पहिलं पाऊल चिंचणीमध्ये ठेवलं आणि बघता बघता आपल्याच टेस्ट मॅचच्या दर्जाचं कोचिंग कसं केलं. आणि अपोलो चिंचणी पूर्वीच्या काळामध्ये बघितलं तर 16 षटकं असो, 12 षटकं असो, फिल्डिंगच्या दर्जावर सामने जिंकायचे. जिथे खेळाडू बघायचे राजू अंबेरे सरांचे, नितीन अकरे असायचे, कमलाकर केणी, किशोर पागदरे, आशिष बारी हा एकच पेस गोलंदाज असायचा. आणि त्या काळात 40चे 2 गोलंदाज केसरी आणि पंढरी त्यांच्या वेळेवर मॅच जिंकलेत. आता इथे ज्याने क्रिकेटमध्ये मोठं नाव कमावलं, ज्याने अल्पावधीतच दांडी गावाचं नाव करताना पालघर जिल्ह्याला आणि पालघर तालुक्याला सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये रनरअप राहिले आणि बघता बघता संपूर्ण जगतामध्ये दांडी गावाने मोठं नाव करलं. असं दांडी गावचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. मी अवधूत कामत यांना विनंती करतो की आपली नाणेफेक आपण त्याच दोन्ही संघाची नाणेफेक करायची आहे. आमदार कॉल केला दांडीनी. जिल्हा प्रमुख कॉल आलाय. थांबा, आपण देखील जाऊ नका. मयूरजी, टॉस जिंकला, आपण काय घेणार आहात? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण घेणार. क्षेत्ररक्षण का? आता चेसिंगसाठी आमच्यामध्ये बॅटिंग साईड आहे तशी, कारण आमच्याकडे 6-7 बॅट्समन आहेत की चेसिंग करण्यासाठी त्या लायकीचे. आणि समोरचा संघ पण बलाढ्य आहे. त्यांच्या बॉलिंगच्या हिशोबाने आम्हाला बॅटिंग साईड वगैरे पाठवता येईल. आणि बोथ झाले दोन्ही यांनी आहेत. आणि तुमच्याकडे 2 डावखुरे अंकुश आहे का? अंकुश आहे, जयेश रावरे आहेत आणि दोन्ही अन्याय, त्यामुळे आम्हाला पण बेनिफिट आहे, त्यांना पण बेनिफिट आहे. आणि दोन्ही संघ काय मोठेच आहेत, त्यामुळे
दोघांचे धागेदोगे आम्ही एवढी वर्ष खेळत आहेत तर दोघांचे धागेदोगे सर्वांना माहीत आहेत, त्यामुळे खेळायला मजा येईल. तरी एक तुमच्याकडे टार्गेट असतं ना की या धावापर्यंत आपण थांबवायचं, तरी किती धावापर्यंत थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? थांबवणं म्हणजे मेन ओपनिंग जोडी त्यांची आहे, त्यांची सध्या म्हणजे पॉवर प्लेमध्ये सध्या विकेट गेली तर आम्ही 50 थांबू शकतो, नाहीतर काय क्रिकेट आहे, क्रिकेट जरताची गोष्ट आहे. एक्झॅक्ट माझ्या मनामध्ये थांबू जाऊ नका. आपण टॉस पराभूत झालेत, आपली बॅटिंग आहे. एनिवे टॉस हा एक पार्ट असतो, शेवटी बॅटिंग येऊ का फिल्डिंग येऊ, आपली बॅटिंग आहे. आपण किती मोठं लक्ष उभारण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? 50 ते 55 धावून बनवू. कसं वाटतं की यावर्षीच पहिली सुरुवात लखपतीच्या मॅचनी झाली आहे. ओव्हरऑल या मैदानावर पहिल्यांदाच सातपाटेगाव लाखमोलाची मॅच होते. या ऑर्गनायझरबद्दल आणि ओव्हरऑल ह्या टुर्नामेंटबद्दल आपण काय म्हणाल? मी इकडे ग्राउंडमध्ये पहिल्यांदा एंट्री मारले, तुम्हाला भेटलो आणि तुम्हाला बोललो की ग्राउंड हा सुंदर आहे, आणि मी असं पण तुम्हाला बोललो की इकडे नाईट मॅचेस भरवलेत तर फार सुंदर दिसेल आणि लोक पण भरपूर येतील, मजा पण येईल आणि ऑनलाईन जे बघतात नेटवर ते त्या लोकांना पण आनंद बघायला भेटेल. थँक्यू सो मच. एका साईडला बघितलं ज्याने क्रिकेटचं परिमळ सुगंध पसरवलं असं आमचं अपोलो सेल्ड, आणि ज्याने आपल्या आखाती खेळामधून तुमच्या कोळीज बांधवाचं संपूर्ण महाराष्ट्रबद्दल ज्याने प्रत्येकाला प्रेमात पाडलं, सुप्रीम पहिल्यांदाच गाजवली आणि अनेक रत्नागिरीची ट्रॉफी तुम्ही गाजवली, अशा अनेक स्पर्धा गाजवताना बघायला मिळाला. थँक्यू सो मच दोन्ही संघाला. एका संघाला यंगेश्वर दांडी, एका साईडला अपोलो चिंचणी. अवधूजी आपण तिकडे असताना पण मॅचचा आनंद घेऊया. चला, एका साईडला आदर्श संघ म्हणजे तुम्ही केळवचा संघ बघत आहात, ज्या संघाने बघायला मिळतं निहाल केणी येणारा उगवता तारा आहे. लेदर क्रिकेटची पण तेवढीच गाजवतो, चांगला टेनिस क्रिकेट खेळतो आणि त्याचा क्लास बघा. माणसाने क्रिकेट कसं खेळावं हे निहिल करून शिकावं. का तर 5 ओव्हर एकटा खेळला, एका साईडला एका धावा करता राहिला, जो पहिल्यापासून शेवटपर्यंत थांबतो आणि बाकीच्याने फक्त सपोर्ट करायला पाहिजे. दॅट्स अ की बॅटमन. मी मागाशी मैदानामध्ये का गेलो, निहिल केळीचा टान्स, निहिल केळीची फलंदाजी आम्हाला बघायची होती आणि अभूतपूर्व फलंदाजी करणार. यंग तर नाही, खूप लहान आहे आणि लहान वयात नाव कमवणारा एकमेव हा पालघर तालुक्यातला फलंदाज आपण निहिल केळी बघत आहात. मी त्याला गतवर्षी पालघर तालुका प्रीमियरमध्ये पाहिलं होतं. असतात लोकांचे कॉल येतात, पण ओमट्यासारख्या मोठ्या लेदरच्या पर्वणी आपल्याला करायला मिळतात. तिथे चांगल्या मोठमोठे खेळाडू देश विदेशातले आपल्याला भेटत असतात, आपल्याला देखील शिकायला असतो. मी म्हणतो ना, माणूस परिपक्व मरेपर्यंत होत नाही. आम्ही देखील समालोचक आहेत, म्हणतात की दीपक भाऊ तुम्ही 32 वर्ष केला, पण मी आज देखील सांगतो एखाद्या शाळेचा गॅदरिंग बघितला आणि लहान परी जरी नाचताच्या स्टेजवर तिच्याकडून देखील आपल्याला शिकता येते. खूप चांगलं आयोजन. थँक्यू सो मच. माझे शाखा प्रमुख आदरणीय शिवसेना शाखा प्रमुख हिरेश भाऊ चौधरी, उपशाखा प्रमुख राजेश चौधरी, धीरेंद्र चौधरी, योगेश तरे, अभिषेक तांडेल, उत्तम धनू, नयन माळी आणि तमाम ध्रुव 11चे सर्व सहकारी, त्यांचा परिवार आणि सातपाटीमध्ये ही मोठी आयोजित केलं आहे. आज आपण बघत आहात की आजच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग मॅच, 5 षटकामध्ये 29 धावांचे लक्ष दिलं असताना 2 षटकामध्ये 22 धावा झाल्या. 2 षटकामध्ये 22 झाल्यानंतर असं वाटलं होतं की सामना आरामात आम्ही जिंकू शकतो, पण कीर्तेश घरात यांनी बोलबाला केला. एका षटकात 3 गडी बाद केले आणि मैत्री पालघर संघात तिथे पराभूत केलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे बघितलं जागमाता संघ हा केळवा भागाचा संघ आहे, एक नामांकित संघ, मोठा संघ. नुकतंच माझे सहकारी समालोचक यांनी सांगितलं की मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस घेणं तो खेळ तुम्हाला बघायला मिळतोय आणि ह्या संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण एक तुम्ही बघाल ना, आगरी, कोळी, मांगीला, कुणबी या समाजाची फिल्डिंग क्लास, मैदानाशी झुकलं जातात, ॲब्सोल्युटली गुड ॲथलीट, हे सर्व तुम्हाला बघायला मिळतात. विजयासाठी धावा करायच्या 5 षटकात त्या 54 धावा. अतिशय मोठी दर्जेदार लाख मोलाची स्पर्धा आपण सातपाटी गावामध्ये श्रॉफ मैदानावर बघत आहात. आमदार जिल्हा प्रमुख चषक आजचा 3रा दिवस. ह्या अगोदर 2 दिवस गाजवलेत ते गोलंदाजांनी. मृदुल पाडेल क्वार्टर बॉलिंग एडवनचा तो खेळाडू 2 षटकं मारून टाकलीत. नवापूरचा भूम भूम भुमराप्रमाणे चालणारा परेश वाडा यॉर्कर, पण काय यॉर्कर न टाकता गुल्लन स्पॉटचा 130 ते 140 प्रति किलोमीटर गोलंदाजी वेगाने टाकली आणि सातपाटी हे संघाला हातातला घास त्यांच्या काढून घेतला. यस, मॅच ऑन होते. स्कोरर बी रेडी. सलामीची जोडी तुम्हाला बघायला मिळते, मयूर आणि विनीत. विपुल नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. जागमाता रावळे, 3, 2. आमचा दीपेश डहाणूचा डीजे. आम्ही जेव्हा जेव्हा त्या डीजेवर समालोचक होतो, वेगळीच मजा आम्हाला देखील पाहायला मिळते. पहिला चेंडू टटवलाय, कव्हरच्या रिझनला जातो. इथे एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू एक धावतो बघायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर थ्रो. मी म्हटलं ना, हा आगरी वगैरे समाजाचे एवढे खांदे मजबूत आहेत ना, जन्मतात त्यांच्या खांद्यामध्ये जोर असतो. कारण आई वडील त्याच धाटणीचे असतात, दानकट असतात. अप्रतिम क्षेत्ररक्षण. मी अंडरआर्म करतो, कधी कधी मुस्का अंडरआर्म करतो, तेव्हा मी मायकोप केळवा ह्या संघाचं जेव्हा करतो त्यांची फिल्डिंग बघतो. चुंबकत्व, मॅग्नेट इफेक्ट, लोखंडाचं असं नातं बघायला मिळतं. अफलातून फिल्डिंग आपण त्यांच्याकडनं पाहिलंय. पुन्हा गोलंदाज बघायला मिळतोय, विपुल नावचा गोलंदाज.
ओ हो इथे नो बॉल दिला जात आहे. दॅट्स अ फॅक्ट. चेंडू निसटला असावा कारण ह्या चेंडूला फर आहे आणि हा चेंडू तुम्ही जर दादा घेऊन बघितलात ना तर आपल्या काळातला एमआर चेंडू तुम्हाला बघायला मिळेल. ज्या एमआर चेंडूची फर असा छोटा चेंडू असायचा. 8 षटकं झाली तुमचे 40-50 धावा झाल्या की तुम्ही विजेता व्हायचे. किती चेंडू घासा पडायची फर जात नव्हती तशा धाटणीचा चेंडू. आणि विशेषतः मला आनंद का वाटते बोथ झॅन्ड म्हणजे दोन्ही एंड इकडे खेळायला मिळतोय. असं नाही की एका फक्त बॅटिंगलाच मजा आहे तर गोलंदाजी इकडे दोन्ही संघाला समतोल न्याय देण्याचं काम केलं. आयोजक ध्रुव 11चं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. फ्री हिट बघूया फ्री हिटचा फायदा कसा उचलतात. आणि समोर फलंदाज आहे तो विनीत. चेंडू टटवला आहे पण फील्ड अगोदरच सेटल करून ठेवला आहे. व्हॉट अ फिल्डिंग अँड व्हॉट अ क्लास गोलंदाजी. बघा ऑफसाईड ऑफ स्टंप कुठे खेळणार कारण नेहमीच हे मोठमोठे संघ आहेत ना मोठमोठ्या स्पर्धा होतात एकमेकांची भेटतात त्यामुळे कोणता खेळाडू कुठे खेळणार कोणती रणनीती कशी लागणार ह्याचं गणित अगोदरच मांडले जाते. मग मापन केलं जात आहे. ऑफ सुटली गुड बॉलिंग वर्क. पॉवर प्लेचं षटक आहे. विजयासाठी धावा तुम्हाला करायची आहेत त्या 54. समोर आहे मयूर. मध्ये घुसून चेंडू टटवला जातो. डिस्कोच्या रिझनला चेंडूच्या पाठीमागे एक धाव तो बघायला मिळते. बघता बघ दुसरीला पूर्ण होतील का थ्रो करेपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि या 2 धावांशी विचार की धावसंख्या होते 5. आतापर्यंत खूप चांगला पहिलेचं षटक हाताळताना विपुल नावाचा गोलंदाज जगमाता रावेत संघाचा तुम्हाला बघायला मिळतोय. नवोदितांना घेऊन ज्या संघाने खेळ केला आहे आणि भल्या भल्या मोठ्या भारतीय ISPL खेळणारा खेळाडू देखील पाणी पाजलं आहे. गतवर्षी तुम्ही बघितले AB ट्रॉफी तुम्ही जिंकला. सफळ्या गटातली मोठी स्पर्धा तिथे पाहायला मिळाली. आनंद वाटतं की अंडर-19 म्हणजे तुझा सफायचा खेळाडू कुचबिहार ट्रॉफीसाठी सिलेक्शन झालाय. ओमटॅकच्या मैदानावर प्रॅक्टिस करण्याला आपण पाहिलाय. चेंडू टटवलाय मिस शॉट लागलाय. पोचतील का फायनलच्या दिशेला चेंडू जातो. एक धाव तो बघायला मिळत बघतो बघता चेंडू निघून जातोय. धक 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 सीमारेषे पलीकडे 4 धावा. येतोय पहिला चौकार. डहाणूगावला जायचं पारनाकडे उतरायचं समुद्र किनाऱ्यात जायचं साईबाबाचं मंदिर नरपडमध्ये पाहायचं. काय काय गावांनी दिले तो प्रत्येक गावाची वेगळी धाटणी ही तुम्हाला पाहायला मिळते. ओहो कॉटन बोलचा चार हाताला चेंडू लागलाय का नाही. बाल बाल बज गए. नाही तर मोठा गड इकडे तमूर बघायला मिळाला. काय फ्लेक्झिबिलिटी गोलंदाजी केल्यानंतर फॉलो थ्रू मध्ये टर्न घेतला जम्प मारले पण चेंडू निसटून गेला. 1 धाव दरम्यान होते आणि या धावांशी 10 धावा या फलकावर लागल्यात. 10 धावा ॲज अ गुड बॉलिंग कारण पॉवर प्ले मध्ये 10 धावा देण्यात ॲज अ गुड बॉलर तुम्हाला बघायला मिळतो. हा चौका आला मग त्या 10 धावा आल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी विपुलकडनं बघा. हा बघा चेंडू कशामध्ये केलाय बघा. जम्प घेतली पण अवे खूप लांब होता. डायरेक्ट हिट बघायला मिळाली. पूर्वीच्या लहानपणीच्या काळामध्ये आम्ही ह्या शॉटवर हडी करायचो ना. इथे लागले की 11 रन्स असतात इकडे लागले की 12 रन्स असतात. पण आता कसे मुलं हुशार झाली. यूट्यूबच्या माध्यमातून सगळे नियम तुमच्या हातामध्ये आले. तर पहिलं षटक अजून देखील सुरू आहे. 10 धावा झाल्यात. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. एका साईडला विनीत एका साईडला मयूर. मयूरच्या वडिलाचं हेमंत मर्दे नावाचा तो खेळाडू वादळ भीम काय शक्ती अफाट अशी माया उंच उंच उतुंग षटकार मारण्याचं काम केलंय. NDCC डहाणू तो संघ होता. नरपड डहाणू क्रिकेट क्लब. मग तिथे दैलू भगवान दिलीप वशिदा शंभीरीला आपण पाहिलाय. नंदेश बारी नावाचा डावखुरा फिरकी गोलंदाज तिकडे आपण पाहिला. त्याने अफलातून लक्ष्मण सारखा गोलंदाज पाहिलाय. बेस इथे आमच्या शिरगावचे सुपुत्र राकेश राऊत हे तुम्हाला बघायला मिळतात ऑफिशियली पंच म्हणून. सतत 2 दिवस आमच्यावर प्रमोदजी शेडके बघितलेत. कालच्या दिवसात मनीष पाटील आम्ही जोडले. आज आम्हाला धनसरगावचा आवाज उत्कर्ष पाटील हे आपल्याशी जोडलेत. पुन्हा विपुल. समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो विनीत. गुड बॉलिंग. काय सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालंय. डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का दरम्यान नाही कवरिंग बघा. ही एक फ्लॅग देते. तुम्ही फक्त गोलंदाज राहू नका. चेंडू कुठे गेलाय मला कुठे यायचं आहे. क्षेत्ररक्षण वरचा मोठा संघ आहे. फायनल मारतात मॅन ऑफ द सिरीजची बाईक घेतात. तो साधा संघ नसावा कारण चांगली कुवत चांगलं तुम्ही बघितली. पहिलं षटक संपलं. 11 धावा इथे बघायला मिळालं बघा. थ्रो केला डायरेक्ट हिट पाहायला मिळालं आणि कशा पहिले कवरिंग बघा किती सुंदर बघायला मिळेल. लहान मुलं जर तुम्ही मॅच बघता येणार का तुम्ही क्रिकेटर होता असं क्रिकेट बघा जेणेकरून तुम्हाला खूप काही शिकता येईल. पहिलं षटक संपलं. 11 धावा.
माता म्हणजे कोणती? महालक्ष्मीची माता, आमची दैवत तिला म्हटलं जात आहे. बऱ्याच लोकांची कुलस्वामिनी आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे 49 धावा 5 षटकामध्ये करायचे आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकताना विपुल याने 11 धावा दिल्यात. अजून देखील सलामीची जोडी मैदानात. मयूर खेळतोय तो 4 चेंडूमध्ये 8 धावावर. विनीत खेळतो 3 चेंडू 2 धावावर. आपण बघूया आता बाकी गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे निश्चितच एक खूप चांगला देखणा गोलंदाज हिमेश. ह्याच्याकडे क्षमता आहे चांगली गोलंदाजी टाकण्याची. जागमाता रावळे संघ भल्याला पाणी पाजण्याची ताकद या संघाकडे आहे. अपकमिंग यंग टॅलेंट खूप आहे तुमच्याकडे. 2 ते 3 खेळ बुजुर्ग, बाकी सर्व तरुण खेळ तुम्हाला बघायला मिळतात. नीलच्या पप्पांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. नवोदितांना घेऊन चालायचं आणि गावाचं नाव मोठं करायचं. ओ ऑफ ड्राईव्ह केला, डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? थोडासा निसटला. लक्ष पूर्णतः होतं ना तर बॅट्समनकडे होतं. 10% लक्ष त्या चेंडूवर होतं म्हणून ते प्लंबिंग होते. हे आमच्या मामसा सरांनी आम्हाला कानमंत्र दिले, त्याच्यामुळे आम्ही तो पृथक्करण करू शकतोय. अप्रतिम अशी मॅच तुम्हाला ही बघायला मिळणार आहेत. या स्पर्धेच्या मॅचेस कालच्या संध्याकाळ कोण विसरू शकत नाही हो. संध्याकाळची कशाकाची भर, जसे काही वारकरी येतात ना तसं मॅच संपले आणि नाथापरी नाथं वारकरी पंढरपूरचं दर्शन घेत तसे सातपाटीकर गावातून निघताना बघायला मिळालं. अद्भुत चित्र पाहिलं काल आम्ही. ओ चांगला खोदून काढला चेंडू, जातो डीप लॉंगच्या रिझनला. ते क्षेत्ररक्षण सज्ज. 1 धाव तुम्हाला थोडीशी प्लंबिंग होते आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते. धावण्यासाठी पटा येते. असं कोण म्हणतात की वाळूवर राहताना पाण्यावरती तरतात, पण जमिनीवर पाय ठेवताना हे खेळ देखील खूप वेगाने धावतात. रनिंग बिटवीन द विकेट. आणि हे मोठं मैदान आहे. एकेरी दुहेरी धावा देखील खातं उघडत राहते. असं म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे. काय पूर्वजाच्या लोकांना दिसल्यावर त्या म्हणी आज देखील म्हणतात, खाकेत कळसा गावाला वळसा. आहा, काय भविष्यवाणी पाहिला आमच्या पूर्वजांची. धन्य धन्य त्या पुरुषांना. पुन्हा एकदा हिमेश गोलंदाजी करतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. फाईन लेग सर्कलच्या आत, थर्ड मॅन सर्कलच्या आत, पॉईंट सर्कलच्या आत, शॉर्ट कव्हर सर्कलच्या आत, डीप एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळते. डीप लॉंग ऑन बघायला मिळते आणि मिड विकेट पाहायला मिळते. गुड बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर रायझिंग डिलिव्हरी होती. रायझिंग डिलिव्हरी होती. चेंडू लेग स्टंपच्या वरनं जात होता. चांगली पंचगरी तुम्हाला बघायला मिळाली. आणि देखील गोलंदाजाने फक्त अपील केला, आपली एनर्जी घालवण्यापेक्षा ती एनर्जी मी पुढच्या चेंडूमध्ये आणेन. बघा खूप देखणी रुबाबदार गोलंदाजी. जेव्हा तुम्ही वरचं क्रिकेट खेळतात ना, हे तुम्हाला अंगीगुण अद्भुत येते. दर्जेदार स्पर्धा, क्लास. 4 कॅमेरे बघा पहिल्या दिवसापासून तुम्हाला बघा. 20 नेटवर्कची क्लिअरिटी किती सुंदर. एखादी टेस्ट मॅच भारताची तुम्ही टीव्हीवर लावून बघा आणि हे क्लिअरन्स बघा. वाट अ क्लिअरिटी. 1, 2, 3 आणि 4 कॅमेरे. शेवटच्या दिवशी 5 कॅमेरे तुम्हाला बघायला मिळतील. विश्वास पाटील यांचं विश नेटवर्क हे तुम्हाला बघतात. चांगले स्कोरर, चांगले डिजिटल ऑपरेटर, त्यांची अथक मेहनत ही तुम्हाला इथे पाहायला मिळते. चेंडू शॉट गेला. चेंडू अंतर नाही कापलाय. बघूया बाहेर जाईल काय. सुंदर झेल, अप्रतिम झेल आणि मोठ्या गडी तंबू जातोय. मिस शॉट लागला, पण जाणून बुजून शॉर्ट पिच टाकला. त्याला माहिती हवा अशी येते तिकडे पकडले जातात. कारण मी बघितलं गोलंदाज थांबला आणि नंतर त्याने चेंडू रिलीज केला. बघा तुम्ही थांबल्यानंतर चेंडू असं बघा सावकाश रिलीज केलाय आणि तोडून चेंडू पडल्यानंतर इन झाला, म्हणजे तो त्यांच्या बॅटच्या वरती एजला लागला आणि मिस शॉट तो इन देर गेला. इथे पहिला झटका बसतोय, बाद होतोय. मयूर झेल कोणी घेतलाय? संचित याने झेल पकडला गेला. पहिल्या गडी तंबूत गेलाय. मोठा फलंदाज तंबूत झालाय. एक तुम्हाला धावा विजयासाठी करायचे ते टोटली 54. चला ॲक्रॉस करायच्या. 30 सेकंदामध्ये ॲक्रॉस करायचा हा स्पर्धेचा नियम आहे. 1.5 मिनिटं तुम्ही म्हणतात ना, हे टेस्ट मॅचला आहेत, तिथे तुम्हाला ग्लोव्ज, हेल्मेट, पॅड वगैरे घालावे लागतात. प्रीतम बारी नावाचा खेळाडू आपल्या बघायला मिळतो, ज्याने पहिले ॲस्पेल खेळताना निलेश फायटर संघासाठी खेळताना सुरुवात केली आणि बघता बघता अल्पावधीतच संपूर्ण जगाचा राजा बनणारा हा पराक्रमी फलंदाज तुम्हाला बघायला मिळाला आहे. त्याची असलेली बॅटिंगची क्लास, त्याचा असलेल्या बॅटिंगचा दर्जा, असलेली गोलंदाजी हे आम्हाला पाहायला मिळालं आहे. अनेक स्पर्धा ज्याने आपल्या नावावर गेल्या आणि त्याची स्तुती मी सर्वप्रथम सांगेल. आम्ही 2 लाखाची स्पर्धा
12 वर्षापूर्वी जी पीडीटेच्या मैदानावर केली सनसुरा युवा चषक आमचे नीलम भाऊ, आमचे मुकेश भाऊ आणि बॉब ह्यांच्या माध्यमातून झाली आणि तेव्हा हा संघ पराभूत झाला फक्त 4 धावाने. आणि जेव्हा त्याने उस्मान पटेलच्या विरुद्ध, मुन्ना शेख हा देखील तिकडे होता, त्याच्या विरुद्ध 2-3 षटकात 52 धावा खोटल्या, तेव्हा बोलता ये बंदा आगे बन के जाएगा. आणि त्यांचं बघा कॅल्क्युलेशन असतं कोण कुठे खेळ, कोणाला मॅन ऑफ द सिरीज मिळेल. जेव्हा मॅन ऑफ द सिरीज हा झाला तेव्हा त्यांनी भरभरून स्तुती केली होती, रायगडचा टायगर उस्मान पटेल भरभरून कुठे ये बंदा आगे जाएगा. आणि बघता बघता तसंच झालं. जे व्यावसायिक क्रिकेटपटू असतात ना त्यांचा 12-13 करोड संपूर्ण स्पर्धेचा लोखाजोखा दिसतो, कारण लाखो मोलाची बक्षिसं असतात, डिस्ट्रीब्यूट केली जातात, प्रत्येकाच्या वाट्याला पैसे येतात. तसा देखील एक त्यांचा मॅनेजर असतो, तो संपूर्ण स्पर्धेत लेखन करत असतो. हे मोठा क्लास आहे. तुम्हाला मोठे तुम्ही समालोचन करायला गेले का सगळ्या गोष्टी कळत असतात. तर या खूप चांगली गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचा दुसऱ्या षटक हाताळतो हिमेश. ओ गुड बॉलिंग पर बॅकफुटला जाऊन ओहो इथे डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का नाही. चांगला जजमेंट केला. दादा लांब होते, हा खेळ दमवता, गॅप होता, जे चेंडू निघून गेला असता कदाचित ओव्हरथ्रो बघायला मिळतं. खेळाडूचं मी कौतुक करेन की क्षणार्धात निरीक्षण केलं, बॅकिंगला कोणी नाही आहे, थांबवलं, जाऊन द्या, रनआउट सोडून द्या, पण त्या 4 जणी महागात पडले. खूप चांगलं निरीक्षण. ह्याला म्हणतात तुमच्या डोळ्यामध्ये असलेला दर्जा, तुमच्या डोळ्यामध्ये निरीक्षण आणि सेक्शन कसं करावं बघायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि फलकात धावा आहेत त्या 14. जबरदस्त तर कमबॅक केला या षटकामध्ये हिमेशचं. एक मोठा गडी तंबूत धाडला आणि बाद झाला तो खेळाडू मयूर. धाकटी डाणू विरुद्ध जागमाता रावळे हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. यानंतर बाकी अपोलो चिंचणी आणि एका साइड यंग ॲच्युअर दांडी ज्यांनी पहिल्याच प्रयत्नात सुप्रीममध्ये फायनल गाठली होती. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याच्या नादामध्ये चेंडू जातो डीप मिडॉनच्या रिझनला. डीप मिडो खेळ तिकडे फ्लमिंग होते, एक धाव बघायला मिळेल, दुसरी पूर्ण होईल का आणि बघता बघता चांगलं क्षेत्ररक्षण झालं. थ्रो करेपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि या 2 धावांशी विचार केला तर फलकात धावसंख्या लागल्या जातात 16. म्हणजे आतापर्यंत खूप चांगलं घडलंय. पॉवर प्लेमध्ये फक्त 16 धावा दिल्या, 2 गडी बाद झाल्या. पहिल्या षटकात धावा आल्या 11, या षटकात धावा आल्या 5 आणि अशा पद्धतीने 2 षटकात 16 धावा झाल्यात. तर पहिलं षटक हाताळलं विपुलनी, दुसरं षटक हाताळलं हिमेशनी. तर पॉवर प्लेचे 2 षटकं संपल्यानंतर इथे धावा झाल्यात तर 16. 5 षटकामध्ये विजयासाठी 54 धावा करायच्या आहेत त्या बाकी धाकटी राणू संघाला. डीजे गीत आपण शिवसेनेच्या माध्यमातून ऐकलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे काय घडतंय काय बिघडलंय हे पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करता जागमाता रेवाळ संघाने 53 धावा केला. उत्कृष्ट खेळी जागमाता रावळे संघाने 53 धावा केला. नील किणी वडा बॅटिंग सुपर परफॉर्मन्स. उगवता नवीन तारा पालघर जिल्ह्याचा तुम्हाला बघायला मिळतो, ज्याने अनेकाची मनं जिंकलेत. सुंदर खेळी करतोय, पूर्ण कॅल्क्युलेशन इनिंग करतोय, इनिंग घेऊन जातोय. आणि आपल्या भागामध्ये हल्ली कसं झालंय 10 चेंडू 20 काढले की मोठा पण तोच ओपनिंगला जाऊन ज्याने 35 धावा करता पण तो इनिंग घेऊन जातो, तो तुमची मॅच घेऊन जातो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे बाकी धावा झाल्या 16. 5 षटकामध्ये 54 धावा विजयास करण्याचा गोलंदाजीसाठी येतो तो निहिल. अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून तुम्हाला या खेळामध्ये बघायला मिळतात. जागमाताचे सर्व खेळ हे जागमाता रावळे केवळ्या गटातून हा गाव आम्हाला बघायला मिळतोय. असंख्य लोकांना परिचित झालंय खेळामुळे हे गाव. फुलटा चेंडू टाकलाय, चेंडू फसलाय, ते झिरो का पाहायचं आणि नाही इथे मिस्टेक केली. तुम्ही नियंत्रण देखील घालवलं, चेंडू तुमच्या शरीरापासून दूर देखील गेला आणि बघता बघता कदाचित कॅच जरी नव्हता ते थांबवलं. इथे बाकी मिळतात 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्या होते ती 20. तर हे गीत वाजवा. शाहिरांचा बाणा माझा महाराष्ट्र राजा छत्रपतीच्या दरबारामध्ये. आणि आज सातपाटी गावामध्ये चेंडू फसलाय, जातो कव्हरच्या रिझनला. 1 धाव तो बघायला मिळेल. चांगलं परीक्षण केलं अगोदर तुम्हाला की चेंडू फिरणार हे लक्षात. मी म्हटलं ना की आगरी समाजाचं क्रिकेट तुम्ही बघितलं ना, अभ्यासू क्रिकेटपटू आहेत.
कोळी समाज म्हणा, कुणबी समाज म्हणा, ही खेळाडू जेव्हा जेव्हा खेळतात ना, वैती समाज म्हणा, ह्यांना अभ्यास आहे. कारण तुम्ही माती गोलामध्ये खेळतात, तुमचे मैदानात तेवढी टळक असं आणि कणखरपणा राग बाणा हा माझ्या समाजाचा बघताना 2 धावा पुढे ढकलतात. 22 धावा या फलकावर लागल्या जातात. आता फील्ड इस्टेजचं संपल्यात, पॉवर प्लेची 2 षटकं संपली. तुम्ही 5-4चं कॉम्बिनेशन ठेवू शकतात. 4 खेळाडू सर्कलच्या आत, 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर हे कॉम्बिनेशन पाहायला मिळते. फाईन लेग बघायला मिळते, थर्डमॅन बघायला मिळते, गली बघायला मिळते आणि तुम्हाला पॉईंट देखील बघायला मिळते. रिवर्स खेळत फुलटॉस धाव दिला आणि इथे बाकी बघायला मिळतो पॉईंटच्या रिझनला चौकार. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल, खराबच चेंडू हा म्हणावा लागेल. का असा चेंडू रिवर्स आपण जरी खेळत एका समोर 16 ओव्हर बघायला मिळाला. या 4 धावांनी धावसंख्या होते ती 26 धावा. जबरदस्त मॅचेस बघायला मिळतात. काय ॲक्युरेसी केलं आहे बघा. संपूर्ण मैदान कसं रंगवलं गेलं आहे, बॅरेक लावलं गेलं आणि बॅरेक लावण्याची पद्धत देखील त्या बाउंड्री लाईनपासून 10 पाऊल लांबला, जेणेकरून एखादा खेळाडू धावत आला तर तो हाताने अडू शकतो, जवळ असेल लागू शकतो. म्हणजे तुम्हाला खेळाडूचं पिकोशन, खेळाडूची काळजी देखील घेतली गेलं आहे. एवढा सुंदर पद्धतीचं धाटणी आणि आखणी या मैदानात केलं आहे. साई थेमी मंडप डेकोरेटर आमचे रोहन नाना आणि जबीर खान यांचं आहे. खरोखरच पहिल्यांदाच तुम्ही मला ते अवराममध्ये करतात. आता पण तुम्ही अंडरआर्म लग्न वगैरे केलं, पण अवरामचं पहिल्यांदा आयोजन केलं. खूप चांगलं देखणं रुबाबदार काम तुमच्याकडून देखील बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 26 धावा झाल्यात. अतिशय सुंदर फलंदाज तुम्हाला विनीत नावाचा फलंदाज करताना बघायला मिळतो. गोलंदाज आहेत तो म्हणजे निहिल. ओहो, पॅनल स्वीप बघायला मिळालाय, पॅनल स्वीप बघायला मिळालाय. पाहिलं की निश्चितच हा चेंडू यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर टाकणार नाही, कारण पहिले दोन्ही चेंडू ऑफ स्टंपवरती होते. यावेळेला चेंडू जसा मिडिल लेग स्टंपवर पडला, पॅनल स्वीप केले, चेंडू जातो डी स्क्वेअर फाईन लेगला 4 धावा. काय बॅटिंग बघायला मिळते. विनीतकडे तेवढं आहे परफॉर्म, विनीतकडे क्षमता आहे मोठ्या मोठ्या इनिंग खेळण्याची. कारण हा संघ देखील या पालघर जिल्ह्यातल्या 2 नामांकित संघापैकी एक संघ बघितला आहे. 2 वर्ष सातत्यपूर्ण धबधबा गाजवणं, एका वर्षात 11 फायनल जिंकण्याचं काम या संघाने केलं आहे आणि तोच संघ जिंकण्यात लढताना बघायला मिळत. पण तेवढा ताकदीचा जागमाता संघ तुम्हाला बघायला मिळतो. महागडी गोलंदाजीमुळे 3 चेंडू 4 चेंडू 14 धावा दिल्यात, 30 धावा झाल्यात. अजून देखील 28 धावा विजयासाठी हव्या आहेत. ओहो हो, ये क्या हो गया. हा तर असा शॉट बघितला, एकाने आरशात बघायचं आणि दुसऱ्यांनी पुन्हा 2 केस तसे विंचरायचे. कारण पहिला तुम्ही रिव्हर्स स्वीप खेळलात, आता बघता बघता षटकार तिकडे खेळलात. म्हणजे रिपीट द रिपीट असं बघायला मिळते. आत्मविश्वासाने भरलेला फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. विनीत नावाचं वादळ जेव्हा जेव्हा होतंय तेव्हा अशा धावा बरसताना बघायला मिळतात. खराब गोलंदाजीत 2 षटकामध्ये तुम्हाला फक्त 16 धावा दिल्या होत्या आणि पॉवर प्ले तुम्हाला जखून ठेवलं होतं. ते इथे बाकी तिसऱ्या षटक तुम्हाला चांगलं टाकायचं होतं. तुम्हाला फिल्डिंगची साथ मिळाली होती. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवण्यात होते, पण तुम्ही ऑफसाईड ऑफस्टॉपच फक्त पकडलं आणि अतिशय सुंदर फलंदाजी तिकडे करताना बघायला मिळालाय तो विनीत. धावसंख्या झाली ती 36. 36 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 54 धावा विजयासाठी करायच्या, पण मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाणार. चला, वेळेचं महत्व आहे, मीटिंग कमी करा. पुन्हा रिव्हर्स स्वीप तसा बघायला मिळतो. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग विनीतकडे तुम्हाला बघायला मिळते. जणू काही जन्म तसाच घ्यावा आणि उलट्या पद्धतीने खेळावं असं पद्धतीने बघायला मिळते. स्विच हिट रिव्हर्स स्वीप बघायला मिळते. खऱ्या अर्थाने हा रिव्हर्स स्वीप बऱ्याच काळाने तुम्ही पहिलं बघितलं. हॉन्टन नावाचा खेळणार 1982-87च्या काळामध्ये झिम्बाब्वेचा यष्टीरक्षक होता, तो रिव्हर्स स्वीप खेळायला लागला. नंतर मध्ये सर्वात जास्त पालघर तालुक्यामध्ये विशाल खोत नावाचा जो इलियास पठाणकडून पॅकर खेळायचा, तो जास्तीत जास्त रिव्हर्स स्वीप खेळायचा. त्यानंतर बाकी संघात सर्व खेळाडू आहेत आणि धावसंख्या होते ती 40. आता बाकी फक्त 14 धावाची आवश्यकता. मॅच होती कुठे आली कुठे. या षटकामध्ये किती धावा दिल्यात? 24 धावा दिल्यात. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, सह्याद्री मनगटे खेळती खेळ जीव घेई. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निडळांच्या गामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचे हे तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. धन्यवाद. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. काय हो, काय ऊर्जा आहे हो.
या शाहीर साहेबांच्या गीतामध्ये माझ्या महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून त्याला दर्जा दिला गेला आणि प्रत्येक मराठी मानाची छाती निधनाने पुढे जाणारी प्रत्येक माणसाला गर्व होणारं हे माझं महाराष्ट्र गीत आहे. थँक्यू सो मच दादा. काय आवाजामध्ये तुमच्या ताकद आहे हो, काय आवाजामध्ये तुमची दमछाक आहे. जो माणूस मनाच्या हृदयापासून गातो. अनेक धन्यवाद दादा तुम्हाला. ही क्लिप ठेवा, बनवा आणि हे मॅच जेव्हा संपतील तेव्हा टाका. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे धावा झाल्या 40. आता हे मॅच ज्याने खूप चांगली गोलंदाजी हाताळली होती. निहिल यांचं महागडं षटक 24 धावा दिल्यात. बघूया कमबॅक करू शकेल का. बऱ्याच वेळा अशा गोलंदाजांनी मॅच कमबॅक करून दिल्यात. 12 चेंडू आणि 14 धावाची आवश्यकता विजयासाठी. यानंतर बाकी अपोलो चिंचणे आणि यंग याच्यावर दांडे हा आपण सामना बघणार आहोत. त्याला घाई करा प्लीज. सेम मॅच आहे कालची संध्याकाळची 12-14. पण तिथे परेश आरेकर नावाचा गोलंदाज पाहायला मिळाला. पालघरला सर्वोत्कृष्ट गोलंदाज बुम बुम बुमरासारखी ज्याची यॉर्कर टाकण्याची पद्धत भन्नाट वेगवान गोलंदाजी काल बघायला मिळाली. तीच आठवण पुण्याची होते का हिमेश. आता ज्याने जे गाणं गायलं ते आदरणीय अशोक मात्रेसाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. खरोखरच या आवाजामध्ये आमचे उपशाखा प्रमुख अभिजित यांचे ते सासरे बोब आहेत. खरोखरच उपसरपंच आहेत त्यांचे ते सासरे बोब अतिशय काय चेंडूला फ्रोक केलाय. जसं कलिंगला लिंबू बनवायचं आणि गगनात पाठवायचं. 6 धावा खडखडी षटकार. कॅमेरामनचं वर्क बघा कशा प्रकारे. हा जो विनीत आहे लेदर क्रिकेट देखील खूप चांगला खेळतो. गतवर्षी अखिल भारतीय मांगेला समाजामध्ये सेमीफायनलमध्ये याचा संघ पराभूत झाला. यांचे वडील देखील चांगले फलंदाज होते. वशिदास अंबिरे ओपनिंगला बॅटिंगला यायचे. अप्रतिम फलंदाजी करायचे विनीत. अप्रतिम अनेक सेंचुरी लेदरमध्ये त्याच्या बॅटीवर देखील आहेत. चांगली फलंदाजी करता विनीतला आपण पाहिले. दोघी भावंड खूप चांगली बॅटिंग करताना आपण बघितल्यात. लेदर देखील त्यांच्याकडनं चांगले. त्यांचे पिताशी देखील चांगले क्रिकेट खेळायचे. अप्रतिम फलंदाजी प्रीतम बारे यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळते. हो निश्चितच हो. विचार करा काय खाद्य त्यांना मिळालं असेल. जो ओमानला गेला, जो दुबईला गेला, जो संपूर्ण ISPL पहिले खेळला, असा मोठा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. प्रीतम बारे एक मोठा दर्जा, एक मोठा क्लास त्यांच्याकडे बघायला मिळतो. परफेक्ट टायमर ऑफ द बॉल. जबरदस्त प्रहार बघायला. 2 धावाची आवश्यकता. खरोखरच कौतुक करावं अशी ही मोठी स्पर्धा. या स्पर्धांचं मानांकन करताना प्रत्येकाला अभिमान असावा अशी स्पर्धा आयोजन केलं. 4 कॅमेरे 20 नेटवर्कचं क्लास. जबरदस्त क्लिअरिटी तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा चेंडू टटवला. इथे चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातो. इथे बाकी गडी टिपला जाईल. गडी बाद होते प्रीतम बारे. पण आपलं काम ते करून गेलेत. गरज होती मला वाटतं. प्रीतम बारे 14 धावा केल्या. 2 उत्तुंग षटकार त्यांच्याकडे आपण बघितलेत. 52 धावा फलकावर लागल्यात. विजयासाठी फक्त 2 धावाची आवश्यकता. छत्रपती शिवा मिळाला. निश्चितच प्रीतमबाई 2 षटकार बघितले पण इनिंग घेऊन जाताना बघितलाय. उत्कृष्ट लेदर ज्याचा खेळाडू आपण पाहिलात. वडिलांचा देखील क्लास. वडील देखील ओपनिंग फलंदाज म्हणून करायचे डहाणू संघातून खेळत असताना.
चेंडू टटवलाय, कव्हरच्या रिझनला जातो, चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा आणि अशा पद्धतीने विजयी होतोय. पण चांगली बॅटिंग आम्हाला जगमाताकडनं बघायला मिळाली. तिसरं षटक महागडं पडलं. अप्रतिम फलंदाजी विनीताने केली. बघूया सामनावीर पुरस्कार कोणाला जातो, विनीत जातोय की प्रीतम अंबेरे. प्रीतम अंबेरे 14 धावा केल्यात, प्रीतम अंबेरे गडी देखील बाद केलेत. बघूया आमचे डिजिटल स्कोररकडून बघायला मिळतं कोण ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. हां चला ऐकू एकदा पुन्हा एक सुंदर गाणं. झिलमिल सितारों